भाजप शासित राज्यांमध्येही अदानींची किती गुंतवणूक आहे याची यादीच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली। उद्योजकाला नाकारलं तर रोजगार कसा मिळेल असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला। 2014 मध्ये भारत जगात 11वी अर्थव्यवस्था होता। 2026 मध्ये भारत जगात 3री अर्थव्यवस्था आहे। याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं। एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर। आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो। उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात। सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही। सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळ अदानीना। महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा। केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची। वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकरी देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। याकरता अडाणी यो किंवा कोणी यो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत। बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं, राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर। त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे? लावता का रे बाबा फोटो? लावा फोटो। हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत। राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही, पण मी सांगून देतो। छत्तीसगड भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही, ते पुढचे आहेत, थांबा इथे। भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी, हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत। डी.के. शिवकुमार साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत। 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली। चला पुढे झारखंडला जाऊ। आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली।